केंद्रीय मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या आदेशानुसार शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांच्या प्रयत्नातून पिंपरी गवळी येथे नवीन रोहित्र बसवण्यात आले. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी वीज समस्यांचा प्रश्न कायम असल्याने शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीकडे मागणी निवेदन सादर केले असून मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पिंपरी गवळी येथील वरलोड भागात अतिरिक्त डीपी देणे तसेच नादुरुस्त डीपी दुरुस्त करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तलाव शिवारातील काळे व देशमुख यांच्या शेतातील डीपीवर मोठा भार असून गावठाणातील डीपी मेंटेनन्स अभावी कमी व्होल्टेज मिळत आहे. केने, राठोड आदी भागात वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. धरणाजवळील काळे देशमुख डीपीवर 25 ते 30 कनेक्शन असल्याने तो टिकणे अशक्य असून 100 केव्हीच्या अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर तातडीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अनंतराव केने यांच्या शेतातील डीपीवरील तार वादळी पावसात पडून 1 वर्ष उलटूनही जोडण्यात आलेली नाही. परिणामी राठोड डीपीवर अतिरिक्त भार पडून तोही नादुरुस्त झाला आहे. शहापूर, कारेगाव, हिंगणा, भालेगाव, कोंबफेड आदी गावांमध्येही अतिरिक्त डीपीची मागणी करण्यात आली असून जिल्हा नियोजन मधून मंजुरीसाठी केंद्रीय मंत्र्याचे पत्र जोडण्यात आले आहे. तरीही अद्याप मंजुरी न मिळाल्याने लवकरात लवकर माहिती द्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख राजेंद्र बघे, शहर प्रमुख सहदेव पिंपळकर यांच्यासह अनेक शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.